राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यापूर्वी आम्ही जनतेशी सवाल केलेले आहेत। येत्या निवडणुकीमध्ये विकास महत्त्वाचा आहे की मराठी अस्मिता टिकून राहणं महत्त्वाचं आहे, याबद्दल आम्ही जनतेशी थेट सवाल केले आहेत। नाही, मराठीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण इथे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी लोकांना मूलभूतांना काम मिळालंच पाहिजे, त्याच्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा आहे। पण त्याच्यासोबत पॅरलली हा जो विकास होतो आहे, इथे जे कोस्टल रोड्स बनतात आहे, ब्रिजेस बनतात आहे, चांगल्या फॅसिलिटीज लोकांना अवेलेबल होतात आहे, त्या मुद्द्याशी संलग्नित करून मराठी लोकांना तिथे किती काम देता येईल आणि तिथून मराठी लोकांसाठी किती रोजगार निर्माण करता येईल, हा जर विचार सरकारने केला तर मग ते आपण मानू शकतो की ते परिपूर्ण राहील म्हणून। कारण नुसतं विकास म्हटलं म्हणजे रस्त्यांचा विकास होतो आहे, आज चांगले रोड बनतात आहे, लोकांना फॅसिलिटी मिळतात आहे, लाईफ लोकांच्या आज मेट्रो सुरू झाल्या, त्याच्यामुळे लाईफ लोकांची सुदिंग होते आहे, ती गोष्ट बरोबर आहे। पण त्या सगळ्यांमध्ये मराठी माणसाला कसं समाविष्ट करून घेता येईल आणि त्या सगळ्यांमध्ये बाहेरच्या लोकांना रोजगार न देता मराठी माणसाला, मराठी मुलांना रोजगार देऊन त्यांचं कसं हित साधता येईल, याच्याकडे दोन्ही पक्षांनी लक्ष देऊन बघायला पाहिजे। थँक्यू। विकास हे फक्त मुद्दा बनवलेला आहे, पण त्याचा विकासाचा मुद्दा राहिला बाजूला। पण ह्यांनी आतापर्यंतची जी रणनीती आखली आहे ती फक्त पैशाच्या जोरावरती प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अपोजिट पार्टीला विकत घ्यायचं, नाही विकत आला तर त्याला धमकावायचं, असा विकास होतो का? हा विकास मुद्दा राहिला बाजूला, पण इलेक्शन हे फक्त पैशाच्या जोरावर चाललंय। मनी पॉवर, मसल पॉवर, जे कोणी विरोधक आहेत त्याला विकत तरी घेतलं जातं, धमकावलं तरी जातं, किंवा त्याला कोणातरी त्याच्या दुसऱ्या पार्टीचं काहीतरी त्याचं लूप होल बाहेर काढून त्याला प्रवृत्त केलं जातं की तिथून माघार तरी घे किंवा सरेंडर तरी हो, किंवा त्यांच्या पक्षात गेला तर तो विकास होतो का? त्यांच्या पक्षात गेला की तो त्यांचा जे काही गुन्हे असतील ते माफ होतात का? ह्याला मी विकास म्हणायचं का? लोकशाही ह्या इलेक्शन कुठेही दिसत नाहीये। लोकशाहीच्या पद्धतीने इलेक्शन होत नाही। कोणीही तिथे जिथे बोलला जातो केवढा पैसा खर्च केला जातो, पर पर्सन किती पैसे वाटले जात आहेत, असं कधीही आजपर्यंत कधी असं काही बघायला आम्हाला मिळालं नाही। आमच्या 58 वर्षाच्या याच्यात, म्हणजे मी आता जवळजवळ 58 वर्षाचा आहे, माझे जवळजवळ 40 वर्ष मी इलेक्शन, 48 वर्ष जवळजवळ मी इलेक्शन करतोय, पण आजपर्यंत असं इलेक्शन एकदम ना भूतो न भविष्यती, जेवढे पैसे काय त्याच्या हिशोबाच्या बाहेर वाटले, म्हणजे सगळं त्याचा प्रचार होतोय, प्रचार प्रसार करण्यासाठी एवढा पैसा वाटलं होतंय, हे परप्रांतीय उमेदवार ते विकास म्हणून ते देत आहेत आणि त्यांच्याकडे सगळं ह्या विकासाच्या नावाखाली हे सगळं लक्ष्मी प्रदर्शन चाललेलं आहे। किती याला म्हणायचं विकास? अक्षरशः पैसे नुसतं ओतले जातात प्रत्येकाच्या येथे, ह्याला विकास म्हणायचं? आजपर्यंत न झालेला वाह्यात खर्च हे सगळं विकासाच्या नावावरती हे जे आता रुलिंग पार्टी आहे ते करत आहे, हे आमचं ठाम मत आहे आणि त्याला आमचा विरोध आहे। आता राहिला ठाकरेंना ते काही शिल्लकच ठेवलं नाही, एकही असं माणूस ठेवला नाही की तो त्यांचा कोणी एक माणूस असला तरी तो त्याला विकत तरी घेतात, त्याचं काहीतरी लूपहोल तरी काढतात किंवा हे करतात। म्हणजे अशाला लोकशाही म्हणायची, अशाला विकास म्हणायचा? सांगा कसं होणार हे? या पुढे लोकशाहीचं सगळं विकत घेतलं जाते। एकही माणूस, एकही याचं वॉर्ड टू वॉर्ड प्रत्येक जरी त्याचा आढावा घेतला तर प्रत्येक ठिकाणी, नुसतं मुंबईमध्ये नाही, इतर ठिकाणी गावी अक्षरशः सगळ्या नगर परिषदा सगळं विकत घेतलेलं आहे या लोकांनी। प्रत्येक उमेदवार, प्रत्येक मत विकत घेऊन यांनी हे पार्टी आता जे काय होईल ते होईल, प्रत्येक गोष्ट विकत घेतलेली आहे, बाकी काहीच नाही। मराठी विकास महत्वाचा आहे, विकास महत्वाचा आहे। आणि मेन जाण्यासाठी त्याला पब्लिकसाठी ट्रॅफिक प्रॉब्लेम हा मोठा आहे। रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, ट्रॅफिक व्यवस्थित कंट्रोल व्हायला पाहिजे। आता ते जो विषय आहे हा टेक्निकल विषय आहे, ते लेमेन नाही सांगू शकत, पण एवढं नक्की आहे की आम्हाला ट्रॅफिकचा फार त्रास होत आहे।
ट्रॅफिक हा महत्त्वाचा मुद्दा आहे आम्हाला ठाणेकरांसाठी. अपोजिशन पाहिजेच पाहिजे. बिनविरोध हा चुकीचा मुद्दा आहे. इलेक्शन व्हायलाच पाहिजे आणि इलेक्ट होऊन यायला पाहिजे. बिनविरोध नाही. दोन्ही महत्वाचं आहे. विकास सर्वात महत्वाचा आहे. विकासाचे मुद्दे म्हटलं तर गेले कित्येक अनेक वर्ष म्हणजे आज 30-35 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विकासाचं नाव बोललं तर पिण्यासाठी पाणी नाही, धरण नाही, मेन म्हणजे रस्ता, अजून बाकी सुविधा म्हटलं तर मेन म्हणजे महिलांसाठी किंवा इतर सामान्य नागरिकांसाठी कुठल्याही हॉस्पिटलच्या सुविधा नाही. आणि मराठी अस्मिता म्हटलं तर महत्त्वाचंच आहे. मराठी माणसं हे महाराष्ट्रामध्ये मराठी अस्तित्व पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हेच म्हणायचं आहे, बाकी काही म्हणायला नकोच आहे. पण कुठेतरी बिनविरोध म्हणजे लोकशाही संपलेलं आहे, लोकशाही संपवलेलंच आहे. बिनविरोध त्या बिनविरोधासाठी आम्ही कुठे कोर्टातही जाऊ शकत नाही, म्हणजे मागू शकत नाही. कारण हे सगळं त्यांच्याच विकले गेलेलं आहे. विकले गेलेल्या लोकांसाठी आम्ही काहीच बोलत नाही. हे म्हणजे फार म्हणजे हिशोबाचा बाहेर चाललेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याचा विरोधच करतो. त्यासाठी मोठाच प्रकल्प आहे. दोन्ही महत्त्वाचे, कारण मराठी आहेत आपण, त्याच्यामुळे आपल्याला मराठीचा आहे आणि विकासही झाला पाहिजे. त्याच्यामुळे आमच्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला मराठीमध्ये पण खूप हे पाहिजे की आपले जास्त मराठी लोक पण आले पाहिजे. आपले मराठी लोकांना त्यांना कामधंदे नाही आहेत किंवा त्यांना नोकरी नाही आहे, ते सगळं त्यांच्यामध्ये पण सुधारणा झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे कसं आपल्याला मराठीही हवं आहे आणि बाकीचे पण आपल्याला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे कसं आहे आम्हाला दोन्ही आपल्याला यावे की आपण इथे राहतो, आपल्याला मराठी लोकांना जास्त सपोर्ट दिला पाहिजे. आपण मराठी लोकांना न सपोर्ट करता दुसऱ्यांना गेलं तर आपले मराठी लोक सुद्धा कुठे जाणार. त्यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात यावी, विकास सुधारणा, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. स्टॉल लागतात रोडवर, त्यांच्यासाठी खूप काय झालं पाहिजे. कारण किती लोक असे आहेत की स्टॉलवर ज्यांना लावायला दिले की ते लोक म्हणजे काही लोक असे करतात की म्हणजे स्टॉल रस्त्यावर दिसले नाही पाहिजे. मग त्यांचंही पोट कुठे चालणार, ते कुठे राहणार, त्यांचं काय तो पुढचा का नाही विचार करत. जर त्यांना नोकरी असे काम धंदे तर ते लोक कशाला रोडवर उभे राहतील. त्यांचे घरं आहेत, त्यांची फॅमिली आहे, ते जर रोडवरचे धंदे बंद केले तर ते लोक कुठे जाणार, त्यांचं कसं चालणार. कारण त्यांचे पण किती प्रॉब्लेम असतात. तुम्ही बोलतात रोडवर स्टॉल लावू नका किंवा काय नको, मग ते कुठे जाणार. मग त्यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांना कुठे गाळे द्या किंवा काय करा. पिढीनं पिढी हे चालत आलेले. तुम्ही पुन्हा रोडवर स्टॉल नका देऊ, प्रत्येक लोक येऊन त्रास देणार किंवा यांनी सांगितलं तर पुन्हा हा का नाही विचार करत की ते लोक कुठे जातील, त्यांची फॅमिली. मराठी अस्मिता तर जपली पाहिजेच आणि विकास पण झाला पाहिजे. पण आजला होते काय माहिती आहे की विकासाच्या नावावर लुटलं जाते लोकांना आणि लोकांची दिशाभूल केली जाते. आजला प्रत्येक पब्लिकने मनापासून ठरवलं पाहिजे की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे, पण तसं होत नाही. कारण आज रात्रीमध्ये सर्वांना पैसे वाटले जातात आणि पैसा वाटल्यामुळं जो खरा निवडून येणार असतो तो येत नाही. आणि आज अपक्ष उमेदवार म्हणजे निवडून येतात ते पण सरळ चुकीचं आहे. कारण काय माहिती आहे, जेव्हा पण आम्ही मतच नाही दिलं तर डायरेक्ट निवडून आलेच कसे दिलं, तो पण एक महत्त्वाचा आहे. आणि आजला जे विकास व्हायला पाहिजे, आता विकास करतात. गेल्या 10-12 वर्षात काय विकास झाला. आजला महिलांवरती अत्याचार होतात. आता कोणत्या महिलेला न्याय भेटला का नाहीच भेटला. त्याच्यानंतर बरेचसे असे मुद्दे आहेत की आपण बोलायला गेलो तर ते बोलतात ना, म्हणजे सामान्य माणसाला दाबलं जातं. आपलं मी जरी बोललो तरी उद्या लगेच माझ्यावरती नजर ठेवून असणार की असं कसं काय बोलता म्हणून. पण जेणेकरून सर्वसामान्य माणसाने एक विचार केला पाहिजे की आजला महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे वेगळं जे वारं चाललंय ते कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. आणि विकासाच्या नावावर जी विकासाची लाट करून जी मतं धापली जातात, आजला बऱ्याचशा अशी लोक आहेत की त्यांची मतदानामध्ये नावच नाही आहे. दुबार मतदान होऊन जर खरोखर जर तुम्हाला वाटतं की तुम्ही जर बिनविरोध निवडून येऊ शकता, मग तुम्ही बॅलेट पेपरवरती का नाही मतदान घेऊ शकत. हा पण एक मुद्दा आहे ना, बरोबर नाही. तर सर्व मतदारांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्यातल्या अस्मितेला जागे होऊन खरोखर ज्याला मत द्यायचं त्यालाच निवडून द्या. पैशाच्या अभावी देऊ नका, नाहीतर पुन्हा हे अजून 10 वर्ष 5 वर्ष आपल्यावरतीच त्या होतात ना हुकुमशाही, दडपशाही हे चालूच राहणार. आमच्यासाठी विकास नको. मराठी अस्मिता आहे पण विकास सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. विकास महत्त्वाचा. ठाण्यामध्ये जर बघितलं तर आधी पहिली गोष्ट की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे ठाण्यामध्ये.
गर्दी भरमसाठ झाली आहे, रिक्षावाल्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला चालायला जागा नाही आहे, फेरीवाले रस्त्यावर छान म्हणून बसते. यासाठी हे सगळे सोय होणं गरजेचं आहे. तर विकास तर झालाच पाहिजे, पण मराठी अस्मिता पण मुंबईमध्ये टिकली पाहिजे, बरोबर की नाही? कारण आता मुंबईमध्ये बघायला गेला तर जास्त करून लोंढी मुंबईमध्ये यायला लागले. प्रत्येक राज्याने ना असं ठरवलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी उद्योग निर्माण केले पाहिजे, लोकांना नोकरी धंदा दिला पाहिजे, बरोबर का? आता मुंबईमध्ये एवढी लोकलने प्रवास करतात, त्यांचे ॲक्सिडेंट होतात, लोक मरत आहेत, भरपूर लोक मरतात. त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. लाईट आला, त्याच्यामध्ये पाणी, रस्ते, याच्यावरती भरपूर काहीतरी विकास करण्याचं आहे. नुसतं आपण काय करतो माहिती आहे का, हा मनसेवाला ते ह्याच्यामध्ये लढाई चालू आहे, विकास होतो बाजूला. आता इथं आपण मतदानाचं झालं, आता लोक मध्ये आता केलं ना, तर लोकांनी पैसे देऊन लोकांना बिनविरोध निवडून दिले. असे ऐकण्यात आहे की भरपूर ठिकाणी तरी पैसे देऊन बिनविरोध निवडून आले लोक. त्याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे, त्याच्यामध्ये आता लोकशाही धोक्यात आहे, बरोबर नाही? आता उद्या लोक मतदान न करता लोक निवडून यायला लागले. लोक काही कारण असं उभे राहतात ते आणि स्वतःहून पैशाकडे मागे येतात आणि दुसऱ्याला म्हणजे त्यांना स्पॉन्सर करतात की तुम्ही काहीतरी करा, मी मागं पण घेतो. त्याच्याने काय होतं, पैशाने भरपूर लोक आहे ना मागे हटली जातात. म्हणजे थोडं मुंबईमध्ये आहे ना मराठी अस्मिता टिकलीच पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काय आपली सुविधा आहे, ज्याला आपण सुधारणा बोलतो या समाजामध्ये असलं पाहिजे, याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे. विकास, मराठी अस्मिता हे तर मुद्दे असतात, पण विकास जास्त झाला पाहिजे तर बरं आहे ना. आता कुठली पार्टी आली, दुसरी पार्टी आली, तिसरी पार्टी आली, कोण पण येणार तर मराठी अस्मिता तर करणारच. महाराष्ट्रामध्ये मराठी तर पाहिजे, ते मुद्दा एक आहे. पण याच्याने काय फरक नाही पडणार आहे. मराठी अस्मिता असून द्या तर विकासाचं असू शकतं. चांगलं काही केलं तर इलेक्शन असते, बरोबर. इलेक्शन सर्वांसाठी असते आणि सर्वांनी केल्यावर फायदा होतो. विकासासाठी तो चांगलंच आहे आणि मराठीसाठी पण चांगलंच आहे. आता उद्या इलेक्शन आहे, बघायचं नाही तर ते चाललं विकास 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 करतात, पण काही होत नाही. येऊन फक्त जातात, विकासाच्या मुद्द्यावर काही होत नाही. ठाण्यामध्ये पण बिनविरुद्ध आले, बदलापूर आणि तिकडे पण आले. बिनविरुद्ध येऊन फायदा नाही ना. ज्याच्यावर रोग लागली इतके कोर्टची, आज सुनवाई होती पण काय झालं ते काय माहित नाही. पण बिनविरुद्धचं महत्व काही नाही. मग बिनविरुद्ध निवडायचं असेल तर इलेक्शन कशाला करतात? तुम्हाला बिनविरुद्ध अगर कोणाला द्यायचं असेल तर इलेक्शन कशाला घेतात? मग याच्या इलेक्शन घ्यायचा फायदाच नाही ना. जेवढा पैसा खर्च करतात पण 100 माणसांना घ्यायचं आणि त्याचा निवडणूक करायची. घेतोय बिनविरुद्ध शब्दच नाही याच्यामध्ये काही, आणि फायदा पण नाही बिनविरुद्ध निवडून. इलेक्शन कशासाठी होतं? जो उद्या 15 तारखेला इलेक्शन आहे ते कशासाठी? बिनविरुद्धसाठी नाही. मग कालचं जे होणार आहे ते मेन माहीत पडेल, येणार का नाही येणार, कोण येणार, सरकार पडणार का नाही पडणार. बिनविरुद्ध संबंधच नाही ना ह्याच्यामध्ये. एकंदरीतच विकास की मराठी अस्मिता हे आज हा प्रश्न प्रत्येक मराठी मतदाराच्या मनात आहे. येत्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल. कॅमेरामन अक्षय भागडेसह मी ललना थोरात, सागर वेव्ह, मुंबई.